नमस्कार माझ्या प्रिय सख्यांनो आणि भावांनो. आज मी तुमच्याशी केवळ एक ज्योतिषी किंवा राशी भविष्य सांगणारी म्हणून बोलणार नाहीये. आज मी तुमच्याशी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य म्हणून तुमच्या मनातील त्या सुप्त वेदनेवर बोलणार आहे, जी वेदना तुम्ही जगासमोर कधीच मांडू शकला नाही. माझ्या कर्क राशीच्या बहिणींनो आणि बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक निव्वळ भविष्य वर्तवणारा व्हिडिओ नाही, तर हे तुमच्या अश्रूंचे आणि तुमच्या संघर्षाचे जिवंत सत्य आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुमच्याकडून काहीही नकोय. फक्त एक गोष्ट हवी आहे. जर तुमचा त्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असं लिहून आजच्या या प्रवासाची सुरुवात करा. कारण जेव्हा जेव्हा जगात कोणीच ऐकत नाही, तेव्हा माझे स्वामी नक्कीच ऐकतात. मला माहितीये, सध्या तुमच्या आयुष्यात वादळ आलंय. मला तुम्हाला काही अत्यंत वैयक्तिक प्रश्न विचारायचे आहेत, ज्याची उत्तरं तुमच्या आत्म्याला ठाऊक आहेत. तुमच्या डोळ्यातून रात्रीच्या शांततेत विनाकारण अश्रू वाहतात का? आणि घरचे विचारतात तेव्हा डोळ्यात काहीतरी गेलंय म्हणून तुम्ही ते अश्रू लपवता का? तुम्ही ज्यांच्यावर पोटच्या गोळ्यासारखं प्रेम केलं, ज्यांच्या सुखासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावले, त्यांनीच आज तुमच्यावर "तू आमच्यासाठी केलंय काय?" असा आरोप केला आहे का? मनात प्रचंड नैराश्य, घुसमट आणि भीती असूनही केवळ मुलांच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्ही चेहऱ्यावर खोटं हसू ठेवून वावरत आहात का? माझ्या कर्क राशीच्या सख्यांनो, जर हे तुमच्यासोबत घडत असेल, तर आज हा व्हिडिओ स्वामींच्या कृपेने तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांत डोक्याने ऐका, कारण आज तुमच्या दुःखाचा अंत होणार आहे. व्हिडिओ नीट लक्षपूर्वक ऐका. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कर्क ही कालपुरुष कुंडलीतील चौथी राशी आहे. या राशीचा स्वामी स्वतः चंद्रदेव आहेत. चंद्र जसा 15 दिवस वाढतो आणि 15 दिवस कमी होतो, अगदी तशीच तुमच्या मनाची अवस्था असते. तुमचे मूड क्षणभरात बदलतात. तुम्ही मनाने अत्यंत कोमल आणि पाणीदार आहात. पण सध्या तुमच्या पत्रिकेत काय चाललंय? सध्या शनीची अडीचकी किंवा प्रतिकूल ग्रहांची स्थिती यामुळे तुमच्या मनाचा चंद्र पूर्णपणे काळवंडून गेला आहे. तुमची सर्वात मोठी खंत, कर्क राशीच्या लोकांची सर्वात मोठी चूक किंवा खंत ही असते की ते दुसऱ्याच्या वेदनेने लगेच वितळतात. समोरच्या व्यक्तीचे दुःख पाहून तुम्हाला स्वतःच्या दुःखाचा विसर पडतो. तुम्ही लोकांना भरभरून देता. प्रेम असो, वेळ असो, पैसा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आदर. पण बदलत्या काळात काय मिळतं? तुम्हाला मिळतो फक्त विश्वासघात आणि अपेक्षाभंग. जेव्हा तुम्ही संकटात असता, तेव्हा मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या पाठीशी उभे राहायला एकही माणूस दिसत नाही. अगदी स्वतःचे रक्ताचे नातेवाईकही ऐनवेळी तुमचे हात झटकून मोकळे होतात. हेच कर्क राशीचे सर्वात मोठे आणि कडू सत्य आहे. चला, आज आपण तुमच्या डोळ्यासमोरून पडदा हटवूया आणि काही प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण जर पाहिलं तर संसारासाठी स्वतःचे अस्तित्व संपवणे. महिलांसाठी, माझ्या कर्क राशीच्या बहिणींनो, लग्न झाल्यापासून तुम्ही स्वतःच्या इच्छा, आवडी-निवडी एका कोपऱ्यात फेकून दिल्यात. नवऱ्याला काय आवडतं, मुलांना काय हवं, सासू-सासऱ्यांची सेवा कशी करायची, यातच तुमचे आयुष्य निघून गेले. पण जेव्हा तुम्ही आजारी पडता, जेव्हा तुम्हाला विश्रांतीची गरज असते, जेव्हा तुमच्या वाट्याला फक्त तेव्हा तुमच्या वाट्याला फक्त दुर्लक्ष येतं. नेहमीच याचं काहीतरी चालू असतं. हे ऐकताना मनात होणारी घुसमूट आणि नैराश्य किती भयानक असतं, हे फक्त तुमचं तुम्हालाच माहिती आहे. दुसरं उदाहरण म्हणजे कष्टाचे श्रेय न मिळणे. तुम्ही जिथे काम करता, तिथे तुम्ही प्रामाणिकपणे 100% देता. दुसऱ्याची कामेही स्वतःच्या अंगावर घेता. पण जेव्हा बढतीची किंवा कौतुकाची वेळ येते, तेव्हा तुमच्यापेक्षा कमी काम करणारी, फक्त गोड-गोड बोलून चमचेगिरी करणारी व्यक्ती पुढे निघून जाते आणि तुम्ही मात्र तिथेच राहता. तुमच्या कष्टाचे क्रेडिट दुसरेच लाटून नेतात. आणि तिसरं उदाहरण पाहिलं तर पैशाची चणचण आणि टोमणे.
अनेकदा घरात पैशाची चणचण नसली तरी स्वतःसाठी खर्च करताना तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागतो. घरातल्या प्रत्येकाच्या हौस मजा पूर्ण करताना तुमचे खिसे रिकामे होतात, पण स्वतःसाठी साधी एखादी गोष्ट घ्यायची असेल तर मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. माझ्या सख्यांनो आणि भावांनो, जर हे सत्य तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेलं असेल, तर कमेंटमध्ये माझ्याच आयुष्याची गोष्ट आहे ही असं नक्की लिहा. पण थांबा, इथेच तुमच्या आयुष्याचा शेवट होत नाही. जेव्हा जगाचे सगळे दरवाजे बंद होतात, तेव्हा स्वामींचे 11वे सूत्र आठवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या आयुष्यात आलेली स्वामींची एक छोटीशी अनुभूती मी आज तुमच्या सोबत शेअर करते. माझी एक कर्क राशीची मैत्रीण होती. ती प्रचंड कर्जात आणि मानसिक तणावात बुडाली होती. नवऱ्याशी पटत नव्हतं, मुलांचे शिक्षण रखडले होते. तिला वाटले की आता आयुष्य संपवून टाकावे. पण एका गुरुवारी ती स्वामींच्या मठात गेली. तिथे तिने स्वामींच्या चरणावर डोके ठेवून केवळ अश्रू ढाळले. मनात कोणतीही प्रार्थना नव्हती, फक्त डोळ्यात पाणी होते. तिथून घरी आल्यावर त्याच रात्री तिला स्वप्नात स्वामींनी दर्शन दिले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून सांगितले, "बाळा, तुझे अश्रू वाया जाणार नाहीत. मी आहे ना तुझ्या सोबत." आणि आश्चर्य बघा, पुढच्या बरोबर 5 दिवसात तिच्या नवऱ्याला एक मोठी नोकरी मिळाली आणि तिचे सगळे कर्ज टप्प्याटप्प्याने फिटले. स्वामी कधीच आपल्या भक्ताचा हात सोडत नाहीत. ते आपल्या कर्म कठीण असताना परीक्षा घेतात, पण कधीच आपल्याला वाऱ्यावर सोडत नाहीत. मित्रांनो, स्वामींच्या इच्छेने आता तुमची ही परीक्षा संपत आली आहे. येत्या काळात तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ते म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवा. यापुढे कोणावरही इतका आंधळा विश्वास ठेवू नका, की समोरच्याने विश्वासघात केल्यावर तुम्ही अगदी कोलमडून पडाल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या गोष्टी गुप्त ठेवा. कर्क राशीचे लोक खूप मनमोकळे असतात. मनात काही आले की लगेच बोलून मोकळे होतात. पण तुमचे आर्थिक नियोजन, तुमचे कौटुंबिक वाद घराबाहेर कोणालाही सांगू नका. काही लोकांची वाईट नजर तुमच्या सुखाला लागते. तुमच्या पत्रिकेतील चंद्राला बलवान करण्यासाठी आणि स्वामींची कृपा संपादन करण्यासाठी तुम्हाला हे सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत. नीट लक्षपूर्वक ऐका. पहिला उपाय आहे स्वामींचे तारक मंत्र. रोज संध्याकाळी किंवा सकाळी घरात स्वामी समर्थ तारक मंत्र आवर्जून लावा किंवा स्वतः म्हणा. हा मंत्र तुमच्या घरातील नकारात्मकता आणि मनातील नैराश्य मुळापासून उपटून टाकेल. दुसरा उपाय आहे सोमवारचा चंद्र उपाय. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे दर सोमवारी महादेवाच्या पिंडीवर गाईचे कच्चे दूध आणि काळे तीळ अर्पण करा. महादेवाला प्रार्थना करा की तुमच्या मनातील नैराश्य दूर व्हावे. आणि तिसरा उपाय आहे पाण्याचा आदर करा. पाणी हा चंद्राचा मुख्य स्रोत आहे. कधीही पाण्याचा अपव्यय करू नका. रात्री झोपताना तांब्याच्या पात्रात पाणी भरून ठेवा आणि सकाळी ते पाणी स्वतः प्राशन करा. यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य सुधारेल. चौथा उपाय आहे हळदीचा दिवा. दर गुरुवारी संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा आणि त्यात चिमूटभर हळद टाका. यामुळे तुमच्या घरातील गरिबी आणि नकारात्मकता ऊर्जा कायमची नष्ट होईल. माझ्या प्रिय कर्क राशीच्या सख्यांनो आणि भावांनो, तुमच्या आयुष्यात आज कितीही दुःख असले तरी नेहमी लक्षात ठेवा की काळ बदलणार आहे. स्वामींनी तुमच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवला आहे. सख्यांनो आणि भावांनो, ते तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ नक्कीच देतील. तुम्हाला या व्हिडिओमधील कोणती गोष्ट तुमच्या थेट मनाला भिडली ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांवर आणि माझ्यावर विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या ओळखीच्या कर्क राशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करून त्यांना या कठीण काळात एक आशेचा किरण नक्की दाखवा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी. नेहमी आनंदी रहा. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.